तुम्ही तुमच्या 20s मध्ये आहात आणि स्टक फील करतायत का? तर आज आपण असे 5 माइंडसेट शिफ्ट बघणार आहोत, जे तुम्हाला त्या स्टकनेस मधून बाहेर पडायला मदत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया, की आपण स्टक का फील करतो? तर सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे आपल्याला कन्फ्युजन असतं, की मी नक्की काय करू? एक्झॅक्टली मला काय करायचं? मग ते लाईफचा कुठचाही एरिया असेल, हेल्थ असेल, मनी असेल, रिलेशनशिप असेल किंवा करिअर असेल. पण आपण काय फील करतो? स्टक फील करतो का? कारण की मी नक्की काय करू? कुठच्या दिशेला जाऊ? हे कळत नाही आणि त्या कन्फ्युजनमुळे आपल्याला असं वाटतं, की आपण स्टक आहोत. दुसरं रिझन म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ना स्वतःला कंपेअर करत असतो. म्हणजे स्वतःचा चॅप्टर 1 आपण दुसऱ्यांच्या चॅप्टर 10 सोबत कंपेअर करत असतो. जर आपण असं जर कंपेअर करत राहिलं, तर कसं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळणार किंवा कसं आपण योग्य दिशेने जाणार? का? कारण की ते लोकं वेगळ्या रोडने चाललेत आणि आपण वेगळ्या रोडने चाललोय. सो कंटिन्युअस आपण जर कंपॅरिझन करत असेल, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला स्टक फील होण्यावरती होतो. ओके. आणि ज्याच्यामुळे काय होतं तुम्हाला फ्रीडम पण नाही मिळत. तुम्हाला फ्रीडम क्रिएट करायचंय. तुम्हाला स्वतःचं काहीतरी बिल्ड करायचंय, फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, टाईम फ्रीडम पाहिजे, मनी फ्रीडम पाहिजे. पण आपला माइंडसेटच क्लिअर नसतो. त्याच्यामुळे काय होतं आपण स्टक फील करतो. सो तुम्ही कधीही लक्षात ठेवा, तुम्ही काहीही करताय, कुठच्याही क्षेत्रात काहीही करताय, तुमचं हेल्थ असेल, रिलेशन असेल, करिअर असेल, काही असेल, 20% फक्त तुमच्या स्किल्स आहेत किंवा तुम्हाला ज्या काही ॲक्शन्स घ्यायच्यात आहेत. पण 80% हा पूर्णपणे तुमचा माइंडसेट आहे. सो तुम्हाला लक्षात ठेवायचंय, की तुमचा माइंडसेट काय आहे आणि तुम्ही कसं त्याला यूज करू शकतात पॉवरफुली. सो आजचे हे 5 माइंडसेट शिफ्ट तुम्हाला तेच सांगायला मदत करणार आहे. तर आपण आज 5 माइंडसेट शिफ्ट हे बघत आहोत. पहिला माइंडसेट शिफ्ट आहे स्केअरसिटी टू अबंडन्स. मग आहे इम्परफेक्शन टू ग्रोथ, आउटकम टू प्रोसेस, एक्सटर्नल व्हॅलिडेशन टू सेल्फ वर्थ आणि व्हिक्टिम मेंटॅलिटी टू पर्सनल पॉवर. सो आता हे काय आहेत आणि हे माइंडसेट का इम्पॉर्टंट आहेत? कसं तुम्हाला त्याला यूज करायचंय ते आपण आज बघणार आहोत. ओके. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघतो स्केअरसिटी टू अबंडन्स. ओके. सो स्केअरसिटी थिंकिंग म्हणजेच काय, की आपण प्रत्येक गोष्टीत असा विचार करतोय, की माझ्याकडे ही गोष्ट नाहीये किंवा माझ्याकडे ही गोष्ट कमी आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे टाईम नाही आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मला जर बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर किंवा माझ्याकडे कॅपिटल नाही आहे किंवा मला नॉलेज नाही आहे. सो आपण सतत कशावरती फोकस करतोय, ज्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत त्याच्यावरती आपण फोकस करतोय. इन्स्टेड आपल्याला काय करायचंय, आपल्याला अबंडन्स थिंकिंग करायचंय. अबंडन्स थिंकिंग म्हणजेच काय, की माझ्याकडे काय-काय आहे आणि कुठच्या-कुठच्या रिसोर्सेस पर्यंत मी पोहोचू शकते, त्याचा मला विचार करायचा आहे. म्हणजे ठीक आहे, माझ्याकडे टाईम नसेल, पण माझ्याकडे पैसे असतील, तर मला त्याच्यावरती फोकस करायचं, की मी कसे काय ते पैसे आहेत त्याचा यूज करून मी ती गोष्ट क्रिएट करू शकते. जर तुम्ही बघाल सोप्या भाषेत अबंडन्स थिंकिंग म्हणजेच काय, की या युनिव्हर्समध्ये सगळं काही अबंडंट आहे. तुम्ही जर बघाल जर वारा आहे किंवा पाणी आहे, झाडं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी मोजू शकतो का? नाही मोजू शकत. का? कारण की त्या अगणित आहे. सो अबंडन्स म्हणजेच काय अगणित, की माझ्याकडे अमर्याद सगळं आहे आणि स्केअरसिटी म्हणजेच काय, की माझ्याकडे काही नाही किंवा माझ्याकडे कमी गोष्टी आहेत. सो आपल्याला हा शिफ्ट घेऊन येणं खूप गरजेचं आहे, की माझ्याकडे काही नाहीये पासून माझ्याकडे काय आहे किंवा हे युनिव्हर्स किती अबंडन्स आहे आणि जर या युनिव्हर्समध्ये हे सगळं काही अगणित आहे, तर माझ्याकडे पण ते येऊ शकतं. सो हा विचार जरी केलात ना, तरी सुद्धा तुम्हाला काय होतात, तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल होतात किंवा तुम्ही ॲटलीस्ट त्या दृष्टीने विचार करायला लागतात आणि पाऊल टाकायला लागतात. पण तुम्ही आता रिअलमध्ये एक्झॅक्टली याचं इम्प्लिमेंटेशन कसं करणार? स्केअरसिटी थिंकिंग टू अबंडन्स थिंकिंगचं. तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला ग्रॅटिट्यूडवरती फोकस करायचा. ग्रॅटिट्यूड म्हणजेच काय, की अशा काय-काय गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी आहेत ना, त्याच्याबद्दल तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याबद्दल ग्रेटफुल होणार ना, त्यावेळेस अजून तशाच गोष्टी तुमच्याकडे येत राहणार. म्हणजे समजा तुमच्याकडे टाईम आहे. भले तुमच्याकडे पैसे नसतील, पण तुमच्याकडे टाईम आहे. सो तुम्हाला ग्रेटफुल व्हायचं. तुम्हाला कृतज्ञ व्हायचंय, की माझ्याकडे खूप टाईम आहे आणि या टाईमचा यूज करून मी खूप काही शिकू शकते किंवा मी खूप काही करू शकते. माझा टाईम इन्व्हेस्ट करू शकते. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लर्निंग माइंडसेट ठेवायचा आहे, की प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी मला शिकायला कसं मिळेल आणि मी कसं ग्रो करेल तो माइंडसेट तुम्हाला ठेवायचा आहे. जो तुम्हाला अबंडन्स थिंकिंगकडे घेऊन जातो, की ह्या युनिव्हर्समध्ये भरपूर नॉलेज आहे. इव्हन फक्त तुम्ही YouTube जरी बघितलं, तरी सुद्धा तुम्हाला किती नॉलेज मिळेल. तुमच्याकडे पैसे नाहीत इन्व्हेस्ट करायला इनिशियल स्टेजला, तर तुम्ही YouTubeवरून बघू शकतात किंवा जर तुमच्याकडे पैसे आहेत आणि तुम्ही इन्व्हेस्ट करता, तर तिथून तुम्हाला नॉलेज मिळेल. सो ह्या स्टेजला तुम्हाला फोकस कशावरती करायचं? तुमच्या लर्निंगवरती फोकस करायचं. तिसरं म्हणजे तुम्हाला पॉसिबिलिटीज वरती फोकस करायचा. आपण काय करतो, की हे पॉसिबल नाही, ते पॉसिबल नाही. सो आपण ज्या गोष्टी पॉसिबल नाही, त्याच्यावरती फोकस करतो. इन्स्टेड आपल्याला काय करायचं, ज्या गोष्टी पॉसिबल आहेत, त्याच्यावरती फोकस करायचा. ओके. सो आपल्याला स्केअरसिटी माइंडसेट म्हणजे माझ्याकडे काय नाही, त्याच्यापासून आपल्याला फोकस काढून टाकायचं. कारण की जिकडे तुमचा फोकस जाणार, तिकडेच तुमची एनर्जी जाणार. जिकडे तुमची एनर्जी जाणार, तेच तुमच्या आयुष्यात ग्रो होणार. सो तुम्हाला फोकस नको त्या गोष्टींवरती काढून टाकायचा आहे आणि अबंडन्स वरती घेऊन यायचं आणि ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत त्याच्यावरती घेऊन यायचं. ओके. दुसरं आहे इम्परफेक्शन टू ग्रोथ.
त्या इम्परफेक्शन ट्रॅप म्हणजे काय ते समजून घ्या, की बऱ्याच वेळेला लोकांना असं असतं, की मी जर एखादी गोष्ट करते तर ती परफेक्टच असली पाहिजे. म्हणजेच काय, की जर मी आता पाण्यात उतरतेय, तर मला लगेच पोहता आलं पाहिजे. पण असं होतं का रिअलमध्ये? नाही होत. का नाही होत? कारण की त्यासाठी प्रॅक्टिस लागते. जेव्हा तुम्ही एखादी स्टेप घेणार आणि हळू त्याच्यामध्ये शिकणार इम्परफेक्टली, जसं जमेल तसं, तसं काय होणार, तुम्ही हळू शिकत जाणार आणि मग ते परफेक्शन येणार. सो तुमचं लक्ष कधीही परफेक्शन वरती नका ठेवू, की मी जर एखादी गोष्ट आज चालू करते किंवा मी बिझनेस चालू करते किंवा मी माझं करिअरमध्ये अजून काही चालू करते किंवा माझं रिलेशन आहे, किंवा माझ्याकडे पैसे आहेत, तर प्रत्येक गोष्ट परफेक्टच असली पाहिजे असं नाहीये गरजेचं. कारण की हा जस्ट फाउंडेशन स्टेज आहे जिथे तुम्ही बिल्ड करत आहात. सो स्टेप बाय स्टेप जेव्हा तुम्ही पुढे जाणार ऑटोमॅटिकली त्या गोष्टी चांगल्या आणि परफेक्ट होत जाणार. पण सुरुवात तुम्हाला कुठून करायची? प्रोग्रेस पासून करायचं. तुम्हाला प्रोग्रेस वरती फोकस करायचा आहे, नाही की परफेक्शन वरती फोकस करायचा आहे. ओके. सो तुम्हाला परफेक्शन मधून बाहेर पडायचं आणि फोकस कशावरती करायचा? ग्रोथ माइंडसेट वरती फोकस करायचा. ओके. सो प्रोग्रेस म्हणजेच काय, की ग्रोथ माइंडसेट. तुम्ही काय करतात? एव्हरीडे काहीतरी प्रोग्रेस करतात, एव्हरीडे ग्रो करताय आणि तुम्ही काय करताय? पुढे जाताय. सो ग्रोथ माइंडसेट म्हणजेच काय, की प्रत्येक गोष्टमध्ये ग्रो होण्याचा स्कोप आहे आणि मी तो करू शकतो. मी जर माझे एफर्ट्स टाकले, माझे इनपुट्स टाकले, मी इन्व्हेस्टमेंट केली, तर मी काय होऊ शकतो? ग्रो होऊ शकतो किंवा मी ग्रो होऊ शकते. तो आपल्याला काय करायचंय? ग्रोथ वरती फोकस करायचा, नाही की परफेक्शन वरती फोकस करायचा. इव्हन दो तुम्ही फक्त प्रत्येक दिवसाला 1% प्रोग्रेस जरी केलीत ना, तरी ती तुम्हाला कुठे घेऊन जाते? ग्रोथकडे घेऊन जाते. 1% प्रोग्रेस म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर आजच्या दिवशी मी फक्त काय करेल, की मी ह्याच्यावरती विचार करेल, की मला कुठचा बिझनेस करायचा आहे. ओके. दुसऱ्या दिवशी मी काय करेल, की ठीक आहे, मी त्याच्या रिलेटेड काही आयडियाज आहेत का त्याच फक्त फाइंड करेल. तिसऱ्या दिवशी मी करेल, की असे माझे कोण कॉम्पिटिशन आहेत का किंवा माझ्यासारखे करणारे अजून कोण इतर लोकं आहेत का? मी तेवढंच फाइंड करेल. म्हणजेच काय, मी सगळंच एका दिवशी नाही करत आहे. मी फक्त एका दिवसाला फक्त 1% प्रोग्रेस करते. काहीतरी छोटीशी ॲक्शन घेते, जी मला पुढे घेऊन जाते. ओके. सो तुम्हाला काय करायचे? डेली प्रॅक्टिसेस करायच्या. छोटे-छोटे ॲक्शन्स घ्यायच्यात आणि मेन म्हणजे ते ॲक्शन तुम्हाला कन्सिस्टंटली घ्यायचे आहेत. म्हणजे असं जर तुम्ही करणार, की मी आज ॲक्शन घेते एखादी आणि परत 10-12 दिवसांनी ॲक्शन घेणार. जसं नॉर्मली जिममध्ये आपण करतो. एक दिवस जिमला जातो आणि परत 10-12 दिवसांनी जिमला जातो. सो त्याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं? आपल्याला फोकस करायचंय, की मी कसं काही कन्सिस्टंटली ती गोष्ट करू शकेल. आणि तुम्ही जे काही कन्सिस्टंटली करताय त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची इम्प्रूव्हमेंट ट्रॅक करायची आहे. म्हणजे की आज मी जर समजा एखादं जस्ट जिमचं एक्झाम्पल, जर मी आज जर 5 केजीचं वेट उचलतेय, तर मला काय करायचं, उद्या जाऊन मी कसं काय 10 केजीचं वेट उचलू शकेल? किंवा आज मी जर 2 क्लायंटपर्यंत पोहोचते, तर मी उद्या कसं काय अजून 4 क्लायंटपर्यंत पोहोचू शकेल? सो ह्या गोष्टींवरती तुम्हाला कन्सिस्टंटली इम्प्रूव्हमेंट करायची आहे. त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे. थर्ड आहे आउटकम टू प्रोसेस. ओके. सो आपण काय करतो बऱ्याच वेळेला, आता हे ना, हे आउटकम थिंकिंग वर्सेस प्रोसेस थिंकिंग आहे आणि हे खूप खूप महत्वाचं आहे. नॉर्मली आत्ता काय झालंय, आपण जे सोशल मीडिया बघतो, त्याच्यामुळे असं होतं, की अरे भरपूर सारे लोकं काही करतायत आणि मी काहीच नाही करत आहे. आणि आपल्याला इन्स्टंट रिझल्ट पाहिजे असतो. इन्स्टंट आपल्याला काहीही आपण करतोय. म्हणजे मी जर जिमला जातोय, तर मला इन्स्टंट मसल पाहिजे. मी जर बिझनेस करतोय, तर मला इन्स्टंट प्रॉफिट पाहिजे. मी जर अजून काही करत आहे, तर मला त्याच्यामध्ये पटकन रिझल्ट पाहिजे. सो ते काय झालं, आउटकम ॲडिक्शन. म्हणजे मी कशावरती फोकस करतोय? फक्त आणि फक्त रिझल्टवरती फोकस करतोय. मला काय करायचं, रिझल्टवरती फोकस नाही करायचं, तर मला प्रोसेस थिंकिंग वरती फोकस करायचा आहे. म्हणजेच काय, की मी आज जर एखाद्या गोष्टीला सुरुवात केली, तर मी किती दिवसापर्यंत तिथे पोहोचेल किंवा त्या प्रोसेसमध्ये, त्या जर्नीवरती फोकस करायचा. आपण नॉर्मली काय करतो, डेस्टिनेशनवरती फोकस करतो. समजा तुम्हाला इथून समजा एखाद्या चांगल्या प्लेसवरती जायचं, तुमच्या आवडीच्या प्लेसवरती जायचं. समजा तुम्हाला शिमलाला जायचंय किंवा असं काहीतरी डेस्टिनेशन तुम्ही ठरवलं आहे आणि तिथे तुम्हाला जायचंय. तुम्ही त्याच्यावरती फोकस करणार, की मी तिथे गेल्यावरतीच मला आनंद मिळेल किंवा तिथे मी गेल्यावरतीच मला भारी वाटेल. तर तुम्ही काय विचार करतात? आउटकमचा विचार करतात. पण इथून तुम्ही निघालाय, सो ही पण काय आहे? एक जर्नी आहे, प्रोसेस आहे. सो त्या प्रोसेसचा, त्या जर्नीचा पण पूर्णपणे तुम्हाला काय करायचं? एन्जॉय करायचा आहे. ओके. सो कुठच्याही फक्त आउटकम वरती, रिझल्ट वरती लक्ष न देता प्रोसेसवरती लक्ष द्यायचं आहे आणि ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे. त्याने काय होतं, की तुम्ही पूर्णपणे ती जी प्रोसेस आहे ती जेव्हा एन्जॉय करतात ना, तेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंट मध्ये राहतात आणि तुम्हाला फ्युचरमध्ये काय होईल, नाही होईल याची अँक्झायटी नाही येत. अदरवाईज असं होतं ना बऱ्याच वेळेला, की अरे अँक्झायटी येतेय, काही होत नाहीये, कसं होईल, काय होईल, होईल की नाही? सो त्याच्यामध्ये तुम्ही अटकून नाही राहत. प्रोसेसमध्ये काय, की मी आज मी एखादी ॲक्शन घेते, ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये मी माझं 100% कसं काय देऊ शकेन, मी फुल्ली फोकस कसं राहू शकेल. मग त्याच्यानंतर पुढे जायचंय. म्हणजेच काय, की जे काही त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, रूल्स असतील, रेग्युलेशन्स असतील,
किंवा काही माइंडसेट असेल, सो त्याच्यावरती फोकस केल्याने काय होणार आहे, तुमचं लक्ष रिझल्टवरती न जाता त्या प्रोसेसवरती राहणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल फिटनेसचं एक्झाम्पल, जसं की आपण डायरेक्टली माझी बॉडी बिल्ड झाली आहे, सिक्स पॅक ॲप्स आलेत, असं जर मी विचार करते, तर तो काय झाला, माझा रिझल्ट झाला किंवा माझं वेट लूज झालं किंवा माझं वेट गेन झालं. सो हा माझा झाला रिझल्ट झाला. सो मी फक्त रिझल्टवरती फोकस करते, तर मला रिझल्ट मिळणं खूप डिफिकल्ट जाईल किंवा मला ते खूप जास्त आहे ना वालं वाटेल, स्ट्रेसफुल वाटेल. मला काय फोकस करायचंय, की मी आज जर मी थोडीशी एक्सरसाइज करते. मी जर आज समजा थोडंसं चालायला जाते, 1 तास चालते, तर मी ॲटलीस्ट उद्या काय करेल, मी कसं काय अजून म्हणजे 5 मिनिटं वाढवू शकेल किंवा मी परवा काय करेल, मी अजून माझ्या डाएटमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट करेल. सो म्हणजेच काय झाली, ही झाली प्रोसेस थिंकिंग, की तुम्ही स्टेप बाय स्टेप एक-एक गोष्ट काय करताय, शिकत जातायत, करत जातात. किंवा बिझनेस असेल, तर बिझनेसमध्ये नॉर्मली लोकं काय करतात, डायरेक्टली प्रॉफिटवरती फोकस करतात, की अरे मला प्रॉफिटच आला पाहिजे, म्हणजेच काय आउटकम. पण असं प्रत्येक वेळेला होतंच का? नाही. तुम्हाला प्रोसेस कसली आहे, की पहिल्यांदा कुठच्या टाइपचे माझे क्लायंट आहे, माझं टार्गेट ऑडियन्स काय आहे किंवा मला कुठच्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, मला काय सर्व्हिस द्यायची आहे, मग मी ती सर्व्हिस कशी चांगल्या पद्धतीने देईल, मला त्याच्यासाठी काय-काय करणं गरजेचं आहे. सो हे झाली सगळी प्रोसेस झाली. ओके. सो आउटकम म्हणजेच काय, की मी डायरेक्ट फक्त प्रॉफिटचाच विचार करते. मी प्रोसेसचा काहीच विचार करत नाही किंवा रिलेशन आहे. मला काय पाहिजे, परफेक्ट रिलेशन पाहिजे. पण एखादा व्यक्ती परफेक्टच असेल असं नाही ना, मग आपल्याला काय करायचं, कम्युनिकेशनवरती फोकस करायचा, की कसं मी चांगलं कम्युनिकेट करून त्या व्यक्तीसोबत चांगलं परफेक्ट रिलेशन बिल्ड करेल. ओके. सो तुम्हाला काय करायचं, ह्या पद्धतीने विचार करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही आउटकमचा विचार न करता प्रोसेसचा विचार करतात, ऑटोमॅटिकली तुमची अँक्झायटी कमी होते, स्ट्रेस कमी होते आणि तुम्ही प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून ॲक्शन्स घेता. चौथं महत्वाचं म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशन टू सेल्फ वर्थ. आता काय होतं, आपण आहे ना त्या व्हॅलिडेशनच्या ट्रॅपमध्ये अडकतो. म्हणजेच काय, की मी जर समजा एखादी जरी ॲक्शन घेतली, स्टेप घेतली, तर मला असं वाटतं, की अरे मी ही काही जे ॲक्शन घेतली आहे ना, सगळ्यांनी माझं कौतुक केलं पाहिजे. का? कारण की आपल्याला झालंय, की आपण एखादी पोस्ट टाकली, तर मला लाइक्स आले पाहिजे, मला कमेंट्स आले पाहिजे. सो आपल्याला तो माइंडसेट झालाय, की प्रत्येक वेळेला आपण काय करतो, व्हॅलिडेशन बाहेर शोधतो, की समोरची व्यक्ती जर बोलली, की "तू जे काही करत आहे, ते योग्य करत आहे आणि बरोबर करत आहे," तरच आपल्याला वाटतं, की मी चांगलं करतोय. अदरवाईज आपण स्वतःवरती विश्वास ठेवत नाही. सो त्या व्हॅलिडेशन ट्रॅपमधून बाहेर पडायचं. पीपल प्लीजिंग नाही करायचं, की हां, माझ्यासाठी हेच योग्य आहे, तर तुम्ही मला ह्याच्यामध्ये मदत करा किंवा तुम्ही मला बोला, की मी हे चांगलं करते, तरच मला वाटेल, की मी चांगलं करते. सो त्याच्यावरती फोकस न करता तुम्हाला स्वतःची किंमत ओळखायची आहे. ओके. ज्यावेळेस तुम्ही स्वतःची किंमत ओळखणार, तुमची सेल्फ वर्थ काय आहे, तुमच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, तुमच्याकडे किती नॉलेज आहे, तुमच्याकडे किती डेडिकेशन आहे. सो ही तुमची स्वतःची वर्थ तुम्हाला ओळखायची आहे. ज्यावेळेस तुम्ही ती वर्थ ओळखणार, स्वतःची किंमत ओळखणार, ऑटोमॅटिकली तुम्ही काय होणार, पुढे जाणार. सो ती स्वतःची किंमत ओळखण्यासाठी किंवा ती बिल्ड करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जे काही प्रॉमिस स्वतःला करतायत, की मी उद्यापासून जिमला जाईल, मी उद्यापासून बिझनेस रन करेल, मी उद्यापासून चांगलं वागायचा प्रयत्न करेल. जे काही प्रॉमिस तुम्ही स्वतःला करताय, त्या प्रॉमिसवरती तुम्हाला स्टिक करायचं आहे. ते प्रॉमिस तुम्हाला ब्रेक नाही करायचे. पूर्णपणे तुमचा फोकस कुठे असला पाहिजे, हां, मी जर ठरवलं ना ही गोष्ट करायची, तर ती मला करायचीच आणि मी ती करणार आणि मला काय करायचंय, स्वतःची किंमत ओळखायची नाही, की ठीक आहे मी ती गोष्ट केली. मला आता दुसरे काय बोलतील त्याच्यावरती लक्ष नाही द्यायचंय. मला स्वतःची किंमत ओळखून पुढे जायचं. आणि तुम्ही ज्या छोट्या-छोट्या गोष्टी कराल ना, त्याच्यामध्ये सेलिब्रेट करा. भले ती एकदम छोटी गोष्ट असेल, की आज मी फक्त माझ्या बिझनेससाठी मी काहीतरी विचार केला, की हां, की हा बिझनेस मी करू शकते. सो मला काय करायचंय, फक्त मी विचार केला त्यासाठी स्वतःला अप्रिशिएट करायचंय किंवा स्वतःची काहीतरी एक आवडीची गोष्ट करा. सेलिब्रेट करणं म्हणजेच काय, की जाऊन आईस्क्रीम खावा किंवा काहीही जे तुम्हाला आवडेल. मे बी मूव्हीला जाणं आवडेल किंवा जस्ट फक्त शांत बसणं आवडेल. सो ते तुम्हाला काय करायचंय, सेलिब्रेट करायचं. ह्याने होतं काय, की तुम्ही स्वतःलाच काय करतात, इन्स्पायर करताय पुढची ॲक्शन घेण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करता, स्वतःला इन्स्पायर करतात ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला काय होतात, त्या ॲक्शन्स येत राहतात आणि तुम्ही त्या घेत जातात. अदरवाईज आपण काय करतो, दुसऱ्यांवरती मोटिव्हेशनची वाट बघतो. दुसरे कोणतरी इन्स्पायर करायची, मोटिव्हेट करायची वाट बघतो. ते आपल्याला करायचं नाही. आपल्याला काय करायचंय, छोटे-छोटे छोटे-छोटे सेलिब्रेशन्स करत राहायचे आहेत आणि स्वतःला जे प्रॉमिस करतो त्याच्यावरती फोकस करायचा. ओके. आणि स्वतःशी पॉझिटिव्हली बोला. कारण की तुम्ही जर एखादी गोष्ट करताय, मे बी तुम्हाला जज करणारे भरपूर लोकं मिळतील. तुम्हाला चुकीचं ठरवणारे भरपूर लोकं मिळतील आणि ह्याच्यामध्ये काय होतं, आपलं मोटिव्हेशन खाली जातं आणि मग आपण ती गोष्ट करणं सोडून देतो किंवा थांबवतो. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायचं. सेल्फ टॉक, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक कसं करायचं हे शिका. म्हणजेच काय, की मी योग्य आहे, मी योग्य मार्गाने जाते आणि जरी मी चुकत असेल, तरी सुद्धा मला योग्य गाईडन्स मिळेल. मी प्रत्येक मार्गावरती
देव असेल, ज्या व्यक्तीवरती तुम्ही विश्वास ठेवतात, ज्या हायर पॉवरवरती विश्वास ठेवतात, ती माझ्या सोबत आहे, ती मला नक्की गाईड करेल. मे बी तुम्ही ज्या देवावरती विश्वास ठेवता त्याच्यावरती विश्वास ठेवा, की ते मला नक्की गाईड करेल आणि मी पुढे जाईल. जरी काही प्रॉब्लेम्स आले तरी सुद्धा माझं माइंड मला सांगून देईल, की कसं मला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे किंवा काही अशा गोष्टी घडतील ज्या मला त्याच्यातून बाहेर पडायला मदत करेल. सो ह्या पॉझिटिव्ह टॉकने काय होणार, की तुम्ही ग्रो करणार किंवा मी कॅपेबल आहे ती गोष्ट करण्यासाठी. माझ्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे. मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकते. मी स्वतःची किंमत ओळखते. सो हे झालं तुमचं पॉझिटिव्ह सेल्फ टॉक जे तुम्हाला पुढे घेऊन जायला मदत करेल. आणि 5वा खूप महत्वाचा माइंडसेट, ज्याच्यामध्ये भरपूर सारे लोकं राहत असतात आणि त्यांना रिअलायझेशन नसतं, तो म्हणजे व्हिक्टिम माइंडसेट. व्हिक्टिम माइंडसेट म्हणजेच काय, की आपण सतत काय करतो माहितीये? दुसऱ्या लोकांनी किंवा कोणीही आपल्याला ब्लेम करताना त्याच्यामध्ये अटकून राहतो किंवा आपण स्वतः स्वतःला ब्लेम करतो, की मी अशीच आहे, मी तशीच आहे, माझ्याकडून काही होतच नाही, मी काही करूच शकत नाही, माझ्यामध्ये कॅपॅसिटीज नाहीये, माझ्यामध्ये कॅपेबिलिटीज नाहीये, मीच सगळ्याला रिस्पॉन्सिबल आहे किंवा आपण दुसऱ्यांना ब्लेम करतो. की हे जे काही होतंय, माझा बिझनेस फेल झाला ह्या व्यक्तीमुळे झाला. मी जिमला नाही जाते, तो जात नाहीये म्हणून मी जिमला नाही जात आहे. किंवा मी माझं रिलेशन खराब आहे कारण की ही व्यक्ती माझ्या रिलेशनमध्ये इंटरफेअर करते म्हणून माझं रिलेशन खराब आहे. सो म्हणजेच काय आपण काय करतोय सतत ब्लेम गेम करतोय, की दुसऱ्यामुळे झालं किंवा माझ्या काहीतरी चुकीमुळे झालं. सो आपण स्वतःला व्हिक्टिम म्हणजेच काय, की एक गुन्हेगार कसा असतो ज्याला कटघऱ्यात उभं करतात आणि त्याला सगळे लोकं दोष देत असतात तसं, की आपण आयदर दुसऱ्यांना तरी दोष देत असतो, नाहीतर स्वतःला दोष देत असतो. की हा हे असंच आहे आणि माझ्यासोबत हे नेहमी असंच होतं. सो आपल्याला काय करायचंय, त्या व्हिक्टिम माइंडसेटमधून बाहेर पडायचं आणि पर्सनल पॉवर फोकस करायची. पर्सनल पॉवर म्हणजेच काय, की तुमच्यामध्ये काय पॉवर आहे, तुमच्यामध्ये काय कॅपॅबिलिटी आहे. पर्सनल पॉवर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट त्याच्यामध्ये काय माहिती का, पूर्णपणे 100% रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही स्वतः घ्या. म्हणजेच काय, की तुमच्या लाईफचा रिमोट कंट्रोल तुमच्या हातात घ्या. म्हणजे काहीही होतंय, चुकीचं असेल, बरोबर असेल, काही असेल, त्याला पूर्णपणे रिस्पॉन्सिबल तुम्ही आहात. ज्यावेळेस ती पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही घेतात ना, त्यावेळेस तुम्हाला काय मिळते? एबिलिटी मिळते. कशाची एबिलिटी मिळते? राइट वेने रिस्पॉन्ड करायची. आपण काय करतो? ती एबिलिटी दुसऱ्यांच्या हातात देतो. कशी दुसऱ्यांच्या हातात देतो? की त्या व्यक्तीमुळे असं झालं. त्या व्यक्तीने असं केलं म्हणून असं झालं. म्हणजेच काय? की आपण ती जी पॉवर आहे ती दुसऱ्यांच्या हातात दिली. आपण स्वतःकडे नाही ठेवली. ज्यावेळेस आपण असा विचार करतो, की पूर्णपणे 100% रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, तर मी काय विचार करते, की माझ्यामध्ये आता ती एबिलिटी आहे, की या गोष्टीला, या सिच्युएशनला मी कसं काय बदलू शकते? आणि मग तुम्ही ती बदलण्याच्या दृष्टीने काय करतात? प्रयत्न करतात. ओके. सो इथे की क्वेशन्स म्हणजेच काय, की तुम्हाला असं स्वतःला विचारायचं नाहीये, की का माझ्यासोबतच हे असं का होतं? नेहमी सगळं चुकीचं माझ्यासोबतच होतं किंवा काही वाईट माझ्यासोबतच होतं किंवा लॉसेस माझ्यासोबतच होतात. मीच स्टक फील करते. सो व्हाय मी असं नाही विचारायचंय. त्याच्या बदल्यात तुम्हाला काय विचारायचंय? ठीक आहे, ही गोष्ट झाली. माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये. पण मी काय करू शकते? व्हॉट कॅन आय डू नाऊ? ही गोष्ट झाली, ही माझ्या कंट्रोलमध्ये नव्हती. मग मी आता काय केल्याने ही गोष्ट बदलू शकते किंवा मी इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करू शकते किंवा ह्या सिच्युएशन मधून मी असं काय लेसन लर्न करू शकते? असा काय धडा मला घ्यायचा आहे, जो मला पुन्हा ती गोष्ट करण्यापासून थांबवेल? म्हणजे मिस्टेक्स होणार ह्या प्रोसेसमध्ये. असं नाही मिस्टेक्स नाही होणार, मिस्टेक्स होणार. पण त्याच मिस्टेक्स तुम्हाला रिपीट नाही करायच्यात. सो मग तुम्हाला काय करायचं मिस्टेक्समधून शिकायचं, की अशी काय गोष्ट आहे, की जी मी शिकू शकते, लर्न करू शकते आणि आता मी त्याच्यातून तो लेसन घेऊन पुढे जाऊ शकते. ओके. सो या 5 माइंडसेटवरती तुम्हाला लक्षात ठेवायचं. कारण की हे 5ही माइंडसेट खूप महत्वाचे. जेव्हा तुम्ही असा विचार करणार ना, की मी काय करू जेणेकरून मी ह्या 5 माइंडसेटवरती फोकस करेन. ओके. सो तुम्हाला काय करायचंय, कमेंटमध्ये सांगायचं की तुम्ही कुठचा माइंडसेट आता डेव्हलप करायला चालू करणार आहे. 5 आहेत, पण ॲट एकापासून सुरुवात केली पाहिजे ना. स्मॉल एक्शन्स, छोटे-छोटे स्टेप्स घेऊन. सो असा कुठचा माइंडसेट तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलप करायला चालू करणार आहेत. 5च्या 5 खूप पॉवरफुल आहेत आणि पर्सनली मला त्या सगळ्या माइंडसेटनी खूप हेल्प केली आहे माझ्या 20मध्ये आणि त्याच्यामुळे मी बऱ्याच सारे माझे बिझनेसेस करू शकते. सो आणि जिम करू शकते, चांगली हेल्थ मेंटेन ठेवू शकते. सो सगळ्या एरियामध्ये चांगलं करू शकते. का? कारण की ते 5 माइंडसेट मी अडॉप्ट केले. कारण 20% फक्त तुमचे जे काही स्किल्स आहेत ते आहेत आणि 80% तुमचा माइंडसेट आहे. तुम्हाला तुमच्या माइंडसेटवरती फोकस करायचा आहे. सो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सगळ्यांसोबत शेअर करा आणि तुम्ही कुठचा माइंडसेट यूज करणार किंवा पहिला इम्प्लिमेंट करणार ते कमेंटमध्ये लिहा. ओके आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून क्लॅरिटी, कॉन्फिडन्स रिलेटेड आणि तुम्ही जर तुमच्या 20मध्ये असाल तर त्याच्या रिलेटेड पॉवरफुल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. खूप काही शिकायला मिळेल. ओके. थँक यू सो मच.